त्यामुळे ऊसाचं वाढ जे आहे ते निकृष्ट दर्जाचे वैरण आहे म्हणून मी शक्यतो त्याचा विचार करतो. आणि नॉर्मली रेस्टिंग टाइमला आपण ज्यावेळी व्हिजिट करतो फार्मला 50% गायी जर रवंथ करत असतील मिनिमम, तर आपल्या पूर्ण हर्डचा गट हेल्थ चांगला आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. आलेली जी इन्कम आहे आणि होणारा जो खर्च आहे त्या सगळ्यांचा पण एक ताळमेळ आपण कसं ठेवू शकतो. एक्सपेक्टेशन ठेवू शकतो की मी जर नवीन फार्मर आहे तर किमान 8,000 लॅक्टेशनच्या पुढचा HFचा बैल शक्यतो मी वापरायला पाहिजे. HF साठी सेट सिमनचा पर्याय फार चांगला आहे, पण कन्सेप्शन रेट कमी असल्यामुळे तेवढं धाडस करत नाही. माझ्या दृष्टीने, माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं तर जास्त पॉझिटिव्ह आउटपुट देणारा वाटतं आणि लॉंग टर्म चालणारा बिझनेस वाटतं. घरामध्ये कोणी ह्या आधी शेती केलेली नव्हती आणि आमची लोकेशन अशी आहे की आमच्याकडे पाण्याची अवेलेबिलिटी कमी. पारस गौड, डवेश्वर, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. माझा डेअरी फार्म आहे एक छोटासा. डवेश्वर गाव आहे माझं. सांगली जिल्ह्यामध्ये विटापासून जवळ माझं एक गाव आहे, तिथं माझं डेअरी फार्म आहे. तर म्हणजे की पारजी आता म्हणजे की आता दुग्ध व्यवसाय करताय तुम्ही, तर काय आव्हान काय वाटतं तुम्हाला या दुग्ध व्यवसायात? दुग्ध व्यवसायात सगळ्यात मोठं आव्हान मला जे वाटते आत्ता करंट सिच्युएशनला म्हणा किंवा ह्याच्या आधी सुद्धा, मी ज्यावेळी ह्यामध्ये उतरलो नव्हतो त्यावेळी सुद्धा, की दुधाची एक पर्टिक्युलर जे प्रोडक्शन कॉस्ट आहे ती आपण कन्सिस्टंटली त्याच्या थ्रू आपण आपलं मार्जिन डिफेंड करायला पाहिजे. की रेटचं जे फ्लक्च्युएशन आहे आता मार्केटमध्ये रेटचा चढ उतार हा चालू राहतोच, पण भले रेट वाढू द्या किंवा उतरू द्या, आपल्याला त्या दोन्ही कंडिशन्समध्ये आपल्याला फार्मचं जे मॅनेजमेंट आहे ते सुधारितच ठेवायला पाहिजे. आणि रेटच्या फ्लक्च्युएशनमुळे जनावरांच्या आपल्या ट्रीटमेंटबद्दल कुठलाही अडथळा यायला नको. सगळ्यात मोठं आव्हान हे की गाई जी आहे ती कम्फर्टेबल राहून गायीने व्यवस्थित आउटपुट द्यावा. आपल्याला कन्सिस्टंटली आपला इन्कम त्यातून व्यवस्थित पद्धतीने चालू पाहिजे. बरोबर. दूध व्यवसायाकडेच का वळायचं ठरवलं तुम्ही? आता फील्ड कुठं आहे तुमचं, आता काय चालू आहे सध्या तुमचं? ऍक्च्युली माझं एज्युकेशन आर्किटेक्चर मधलं झालेलं आहे. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर माझं आहे एज्युकेशन. माझं फॅमिली बॅकग्राऊंड पण असा होता की घरामध्ये कोणी ह्या आधी शेती केलेली नव्हती आणि आमची लोकेशन अशी आहे की आमच्याकडे पाण्याची अवेलेबिलिटी कमी, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं ऍग्रिकल्चरल एक प्रोजेक्ट किंवा एखादी गोष्ट करायची म्हणजे एक उद्योग म्हणून, तर त्यापेक्षा जो दुग्ध व्यवसाय आहे थोडासा मला माझ्या दृष्टीने, माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितला तर जास्त पॉझिटिव्ह आउटपुट देणारा वाटतं आणि लॉंग टर्म चालणारा बिझनेस वाटतं. बरं. पण आता लॉंग टर्म चालण्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे तुम्ही पण तरुण आहात, तर काय बदल असावेत किंवा काय कसं बघताय शास्त्रीय दृष्टिकोनातून तुम्ही याकडे? आता ज्यावेळी आपण लांब पर्यंत बिझनेस टिकावा, आपण नॉर्मली विचार करतो की पिढीजात चालणारे बिझनेस किंवा त्या पद्धतीने. म्हणजे थोडक्यात मला हे पण म्हणायचं की गायी जर आपल्या फार्म मध्ये आहेत तर गायींच्या पण पुढच्या पिढ्या आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळत राहाव्या. जसं मी माझ्या वडिलांचा बिझनेस पुढं कॅरी करू शकतो किंवा काय, तसंच माझ्या फार्म मधल्या आत्ताच्या ज्या गायी आहेत त्यांच्या पुढच्या ज्या जनरेशन राहतील, ज्या पुढच्या कालवडी राहतील किंवा काय, त्यांनी माझ्या फार्म मध्ये कंटिन्युटी चांगली ठेवावी. प्रोडक्शन जे यील्ड आहे त्यांचं मिल्क प्रोडक्शन आहे ते चांगलं ठेवावं आणि चांगल्यातल्या चांगल्या क्वालिटीच्या कालवडी माझ्याकडे जन्माला याव्या. बरं. यासाठी काय केलं पाहिजे तरुणांनी? सेट सिमनचा पर्याय फार चांगला आहे, पण कन्सेप्शन रेट कमी असल्यामुळे तेवढं धाडस करत नाही किंवा कमी लोक करतात. थोडक्यात बघितलं तर तरी चांगल्या बैलांचे आपण कन्व्हेन्शनल सिमन तरी वापरायला पाहिजे. भले सेट सिमन राहू द्या, पाड्यांवर सेट सिमनचा रिझल्ट चांगला आहे. मोठ्या गायींवर ज्यांची वेत जास्त झालेली आहेत त्यांच्यावर सेट सिमनचं कन्सेप्शन रेट जो आहे तो कमी मिळतो. त्यामुळे कन्व्हेन्शनल का होईना आपण चांगलं सिमन यूज करायला पाहिजे. आता कंपन्यांचं स्पेसिफिक नाव न घेता आपण एक एक्सपेक्टेशन ठेवू शकतो की मी जर नवीन फार्मर आहे तर किमान 8,000 लॅक्टेशनच्या पुढचा HFचा बैल शक्यतो मी वापरायला पाहिजे HF साठी. आणि जर जर्सी म्हणतोय तर मग एक 6,500 ते 7,000 मिनिमम लॅक्टेशन त्याचं पाहिजे. बाकीचा डेटा सुद्धा तेवढाच कॉन्फिडंट किंवा तेवढा प्रॉमिसिंग पाहिजे. फॅट रिलेटेड आणि प्रोटीन रिलेटेड सगळे डेटा व्यवस्थित शक्यता असावा. आपला जो व्यवसाय करतोय आपण त्याची नोंद दैनंदिनी म्हणतो, तर हे किती गरजेचं वाटतंय तुम्हाला? आता
रेकॉर्ड किपिंगचे जे लॉंग टर्म बेनिफिट आहेत ते जास्त आहेत. छोट्या वेळेसाठी जर विचार केला की आपण रेकॉर्ड ठेवताना किती आपण कॉन्फिडंट किंवा कन्सिस्टंटली आपण ठेवू शकतो. प्रॉब्लेम हा आहे की ते रोज रोज करताना काम कंटाळवाणं वाटतं थोडंसं, रोजचं अपडेट ठेवणं किंवा काय. पण जर लॉंग रन मध्ये आपण जर विचार केला की मला प्रत्येक गोष्ट जी मागच्या वर्षी घडलेली माझ्या फार्मवर ती आत्ता माझ्या फार्मवर काहीतरी रिझल्ट देणार आहे. एक्झाम्पल, मी मागच्या वर्षी सीमन दिलेल्या गायी आत्ता ह्या वर्षी डिलिव्हर करणार आहेत. आपल्याला त्यांच्या तारखा ठेवणं गरजेचं असतं. त्या गायीचं जिला मी सीमन यूज केलेलं आहे तिचं लॅक्टेशन किती कन्सिस्टन्सीने चाललेलं, तिचं ॲव्हरेज यील्ड काय होतं, ते सगळं माझ्यासाठी जास्त गरजेचं राहते. रेकॉर्ड किपिंगमधून आलेली जी इन्कम आहे आणि होणारा जो खर्च आहे त्या सगळ्यांचा पण एक ताळमेळ आपण कसा ठेवू शकतो आणि कुठं खर्च करायला पाहिजे फार्मवर, कुठं नको आहे करायला, मॅनेजमेंट कुठं सुधारवायला पाहिजे, ह्याच्यासाठी आपल्याला जास्त हेल्पफुल राहू शकतं ते. बरोबर. आता गायची निवड सगळ्यात महत्वाची आहे दुग्ध व्यवसायात. बरोबर. तर कशी असावी गायची निवड किंवा आपण कशी निवड केली? आता माझ्या दृष्टीनं आयडियल गायी जर म्हणलं तर मी जास्त यंग गायीलाच प्रेफरन्स जास्त द्यायचं ठरवतो. नॉर्मली यंग गायीचा मला सगळ्यात मोठा मिळालेला बेनिफिट हा आहे की ज्यावेळी मी परत इन्सेमिनेट करणार आहे, म्हणजे आत्ता कसं आहे, माझ्याकडे गायी आली, डिलिव्हर केली तिनं, आणि डिलिव्हरी झाल्यानंतर परत मी जे सीमन देणार आहे तिला ते कन्सिव्ह लवकर झालं. तिची कन्सेप्शनची जी ताकद आहे ती जास्त पाहिजे. त्यासाठी यंग गायीला प्रेफरन्स थोडासा जास्त द्यावा, रिगार्डलेस ऑफ ब्रीड. आपण ब्रीड कुठली पण असू द्या, HF असू द्या, जर्सी असू द्या, काही असू द्या, शक्यतो यंग गायीला प्रेफरन्स दिलेला मला जास्त फायद्याचा दिसतो. बरोबर. आरोग्याच्या किती गोष्टी आहेत ज्या तरुणांना आल्या पाहिजेत किंवा आपल्या गोट्यामधल्या ज्या गायी आहेत तर त्याचे आरोग्य नीट सांभाळणं किंवा त्याचं आरोग्यावरती लक्ष देणं किंवा त्याच्या ज्या काही गोष्टी करणं आहेत कितपत आल्या पाहिजेत आपल्याला? आता जनरल आरोग्याबद्दल ज्यावेळी विचार करतो आपण गायीच्या आरोग्याबद्दल, त्यावेळी माझ्या रीडिंगमध्ये जेवढं आलंय मी त्यानुसार सांगतो की गट हेल्थ जास्त महत्वाची असते गायीची. बऱ्यापैकी रोगांची सुरुवात तिथून होऊ शकते. मी एका आर्टिकलमधून मी जे फॉलो करतो नॉर्मली रेस्टिंग टाईममध्ये, म्हणजे ज्यावेळी नॉर्मली आपला दुपारचा टाइम रेस्टिंग टाइम असतो, आपली कामं नॉर्मली गोठ्यावरची मिल्किंगच्या दृष्टीने बघितलं तर सकाळी आणि संध्याकाळी चालू असतात, त्यामुळे रेस्टिंग टाइम हा दुपारी असतो. लॉजिकली बघितलं तर दुपारीच असतो. तर नॉर्मली रेस्टिंग टाइमला आपण ज्यावेळी व्हिजिट करतो फार्मला, 50% गायी जर रवंथ करत असतील मिनिमम, तर आपल्या पूर्ण हर्डचा गट हेल्थ चांगला आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. बरोबर. म्हणजे रवंथ खूप महत्वाचा आहे, रवंथ करणं फार महत्वाचं. बरोबर. तर म्हणजे की आता गायचा चारा एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आज मुरघास असेल किंवा आपण स्मार्ट नेपियर असो किंवा बाकीचे नेपियर शेतकरी लावतो, पण काय वाटतं कुठला उत्कृष्ट चारा गायींच्यासाठी असावा किंवा तुमचं काय नियोजन आहे? आता बियाणं फार प्रॉमिसिंग पण असतात आणि यील्ड पण जास्त देणार, म्हणजे एक टनेज म्हणू शकतो आपण किंवा एक पर एकर आपल्याला जे वजन मिळतं वैरणीचं ते म्हणू शकतो. मुरघासाच्या दृष्टीनं मका आपल्याकडे प्रेफर केला जातो. मेगा स्वीट सुद्धा चांगला आहे. ॲडव्हान्टेजची जी व्हरायटी आहे ती प्रेफर करण्यासारखी व्हरायटी आहे मुरघासासाठी पण. ॲक्टिव्हली हिरवा चारा म्हणून पण शक्यतो ऑक्झलेट कॉन्टेंट कमी असणारा चारा सिलेक्ट करावा असं मला थोडासा गायडन्स मिळालेला होता. त्यामुळं ऊसाचं वाढ जे आहे ते निकृष्ट दर्जाचे वैरण आहे म्हणून मी शक्यतो त्याचा विचार करतो. आणि क्रूड प्रोटीन कॉन्टेंट जो आपण कन्सिडर करतो तो नॉर्मली 8% तर मिनिमम असावंच त्यामध्ये, आणि त्या पद्धतीने आपण चाऱ्याचं सिलेक्शन करणं गरजेचं आहे. मका, कडवळ आणि नेपियर मधील आता स्मार्ट नेपियर आपण म्हणू शकतो व्हरायटी चांगल्या आहेत, पण बॅलन्स्ड ज्यावेळी आपण प्रपोर्शन मध्ये देतो व्यवस्थित पद्धतीनं आणि त्याला सुका चारा पण देतो, ज्यावेळी वाळलेली जी वैरण असते ती सुद्धा आपण कन्सिस्टंटली जर फीड करत असलो तर त्यांचं डायजेशन रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या शक्यतो व्यवस्थित राहतात, चांगले राहतात.